कालच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये संदीप माने देशमुख यांनी पक्षप्रवेश केला। ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वेळापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार होते। यामध्ये त्यांचं नाव होतं, परंतु असं काय घडलं की आपलं एमध्ये नाव असताना ज्यांचा पूरक फॉर्म होता बी त्यांना उमेदवारी दिली आणि आपल्याला नाकारली। काय सांगाल याबद्दल? सदर वेळापूरमध्ये आता खुल्या वर्गासाठी जागा होती, त्या अनुषंगानं 15 उमेदवार होते। त्यामध्ये माझं नाव सर्वांनी, सगळ्या समाजांनी, सर्व पार्टींनी, मोहिते पाटील गटांनी आणि जानकर साहेब गटांनी माझं नाव फायनल केलं। पण अचानक काय असं घडलं की त्यांनी त्यांच्या मंडळींचा फॉर्म भरला। मग फॉर्म भरल्यानंतर मला असं विश्वासात घेतलं की हा फॉर्म काही राजकीय गणित जुळवण्यासाठी भरायचा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, छातीवर हात ठेवून हे केलं। पण गेली 10 वर्ष आम्ही त्यांना खांद्याला खांदा लावून काम केलं आहे। 2017 साली ओपनचं शीट होतं खुल्या वर्गाचं, तरी पण त्यांच्या मिसेसला आम्ही मोठ्या मनानं निवडून दिलं। त्यावेळेस त्यांच्या विरोधात सतीश बाबांच्या भावांच्या मंडळी होत्या। पण आम्ही काही जातपात किंवा समाज धर्म मानणारी लोक नाही, आम्ही मोठ्या मनानं त्यांना निवडून दिलं। त्यानंतर त्यांनी 2022मध्ये ग्रामपंचायतीला स्वतःच्या सुनबाई ओपनमधून 5 नंबर वार्डातून निवडून दिला सर्व लोकांनी। म्हणजे असं नाही की ते खुल्या वर्गाची जागा आहे, जो माणूस लोकमतात आहे तो चालतो। त्यानंतर असे काही कंडिशन त्यांना वाटले की बाबा आपल्या मंडळींनाच ओपनमधनं उभा करायचं, किंवा आपल्या मंडळीलाच दिलं तर गावचा विकास होईल। तुम्ही तर आमदार आहात, लोक तुमच्या घरात आले की पहिलं पाऊल टाकले कोणाकडे जाणार आहे? आमदार साहेबांकडे जाणार। आमदार साहेब काम करतात ना, असं काय अडचण होती की तुमच्या मंडळीला द्यायला लागलं? हां ठीक आहे, काही राजकीय गणित जुळवायचे, तुम्हाला मतदान जुळवायचं आहे, पण तुम्ही गाव हे 20 वर्ष झालं हाकताय, तुम्हाला लोक मानणार आहेत, तुम्ही कामं केलेली आहेत। मी असं म्हणत नाही कामं केली नाहीत, पण ती लोक तुमचा लोकांवर विश्वास पाहिजे ना की ती लोक तुम्हाला आज मतदान देणार आहेत। स्वतःच्या घरातली उमेदवारी देणं एवढं काय महत्त्वाचं ठरलं? बरं, स्वतःच्या घरात 4 माणसं आहेत, मुलगा दहेगाव गटातून उभा आहे, मंडळी पंचायत समितीला उभा आहेत, सुनबाई ग्रामपंचायत सदस्य आहेत, स्वतः आमदार आहेत। 4 घरातल्या लोकांना 4 जणांना पद आहेत। मोहिते पाटलांच्या घरात 25 लोक आहेत 18 वर्षाच्या वरची, 26-27 आहेत, त्यातले 2च लोक उभे आहेत। म्हणजे मोहिते पाटलांच्या घरात आपण घराणेशाही म्हणत होतो, तर त्यांनी 10% लोक घरातली उभा केलेत, ह्यांनी 100% घराणेशाही केलेली आहे। मग कुठंतरी ह्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे। सामान्य कार्यकर्ता मी होतो, मी एक गरीब कुटुंबातून, शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला होतो, तर मला जर न्याय देत नसतील तर इतरांना काय देताल? विषय समाजाचा येत नाही अजिबात की दुसऱ्या कार्यकर्त्याला, दुसऱ्या समाजाच्या कार्यकर्त्याला। माळी समाजातले आमचे काय बांधव इच्छुक होते, भागवत गायकवाड होते, शंकर आडत होते, शंकरराव काकोळे होते, काय मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते इच्छुक होते। आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा प्रचार केला असता। पण आमचं काय मत आहे की तुम्ही जागा कुणालाही द्या, असं काय नाही की ओपनची जागा आहे तुम्ही कुठल्याही समाजाला द्या, लोकमत असेल त्याला द्या, पण तुमच्याच घरात का? मग ह्या घराणेशाहीला कंट्रोल तर आम्ही तुमच्याकडे आलतो। 2017ला मी मोहिते पाटलांना सोडून तुमच्याकडे आलो। बरं, तुम्हाला आमदार करायचं, एक तुम्ही भूमिपुत्र होता म्हणून आम्ही पण त्यांच्याशी हातमिळवणी केली, आम्ही तुमच्यासाठी त्यांना पण मतदान केलं, तुम्ही त्यांच्यासाठी केलं। आज जुन्या गटाचा तुम्हाला विरोध होतो म्हणतात, बरोबर आहे, मग जुन्या गटाला आम्ही विरोध केलो म्हणून तुमच्यासाठीच विरोध केला ना। त्या गटाला समजून तुम्ही आमची उमेदवारी जाहीर करून आम्हाला न्याय द्यायला पाहिजे होता, किंवा माझ्यासारख्या इतर सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी द्यायची। मग घराणेशाही ही मोडीत काढण्यासाठी आम्ही आपला निर्णय घेतला। आता आमच्या मागं रामभाऊ सातपुते साहेब, देवेंद्रजी, नरेंद्र मोदी हे खंबीरपणे उभे आहेत आणि विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आता तर आपण सांगितलं की एक वेळ जात सुटली तर चालेल, पण 5 सोडायची नाही। हो, म्हणजे की तुम्ही आतापर्यंत निष्ठेनं काम करत आहात। हो, निष्ठेनं काम केलं। तर जातीय समीकरण पाहायला गेलं तर वेळापूरमध्ये एक लोकसंख्या असेल किंवा मतदानाच्या देखील टक्का बघितला तर मराठा समाज आहे, त्यानंतर माळी समाज येतो, त्यानंतर इतर समाज लागतात, परंतु प्रामुख्याने दावा हा मराठा समाजाचा होता। एक चेहरा तुम्हाला पुढे केला म्हणजे तुम्हाला बळीचा बकरा बनवला असं म्हणायचं? नाही, मी समाजावर काही बोलणार नाही। हा खुल्या वर्गाची जागा आहे, मराठा येतच असेल, त्यामध्ये देशपांडे येतात, कुलकर्णी येतात, काही शेख वगैरे आहेत मुस्लिम समाजाचे ओपनमध्ये आहेत। मी असं कधीच म्हणणार नाही की मराठा, कारण का नेतृत्व करताना कधी स्वतःची जात बघायची नसते। तुम्ही कुठलेही, आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, ते अल्पसंख्याकमध्येच मोडतात, कमी लोकसंख्या आहे त्यांची, पण आज नेतृत्व करतात ना महाराष्ट्राचं।
मग तुम्हाला बी आम्ही 10 वर्ष नेतृत्व करायला संधी दिली ना. तुमची बी लोकसंख्या इथं कमीच होती की जातीपाती, त्यामुळं परत आमदाराला जातीपाती असं मी काय बोलणार वाटलं? नाही. आमदाराला असं काय वाटलं की बाबा पंचायत समिती माझ्या घरात पाहिजे, गावची ग्रामपंचायत पण माझ्या घरात पाहिजे, हा मग ते म्हणजे एवढी कुठेतरी एकादरशाही या तर मोहिते पाटलांनी पण तालुक्यामध्ये केली. आपला कच्चा पाहिजे का, किंवा काही त्यांना कमिशन या माध्यमातून पाहिजे असं वाटतं का? नाही, मी काय बोलणार नाही, पण माझं काय मत आहे की आज मोहिते पाटलांनी पण एवढी घराणेशाही केली नाही तेवढी यांनी केली. जास्त काय बोलत नाही. धन्यवाद.